रमज़ान का जो ये महीना है तो इस हवाले से लोग जानना चाहते हैं कि साहब रोज़ा कैसे रखा जाता है, इफ्तार किस तरह से होता है और रमज़ान के महीने में क्या मशरूफ़ियत लोगों की होती है। तो इस हवाले से हमारी कोशिश ये होती है कि हम इफ्तार पार्टी का आयोजन करते हैं और इफ्तार पार्टी में जाकर के इस्लाम का जो संदेश है, जो मोहब्बत का संदेश है, प्यार का संदेश है, भाईचारे का संदेश है, एक दूसरे में साथ मिल के रहने का संदेश है, ये संदेश तमाम लोगों तक पहुँचे। और रोज़े में जो बात कही गई कि सब भूखा प्यासा खुद रह करके लोगों को खाना खिलाना, लोगों की मदद करना, लोगों के बोझ उठाना, यानी मानव सेवा ये ईश्वर सेवा है। तो इस हवाले से हमारे जो स्टूडेंट है, हमारे जो विद्यार्थी है, उन तक के हम पहुंच के वो संदेश उनको बताना चाहते हैं। ये बच्चे आगे जाकर के फ्यूचर में डॉक्टर्स बनेंगे, इंजीनियर बनेंगे, पूरा आपने हमारे देश के आगे विकास में वो करेंगे, संभालेंगे उसको। तो उनके जहनों के अंदर भी इस्लाम के ताल्लुक से तमाम चीज़ें क्लियर रहे। तो इस हवाले से गरुड़ जैप एकेडमी ने आज ये कार्यक्रम आयोजन किया था और हमने यहाँ पर सब मिल करके स्टूडेंट्स के सामने इस्लाम का जो संदेश है, जो प्यार का और मोहब्बत का संदेश है, वो संदेश लोगों के सामने। देश भर में जो नफरत का माहौल चालू है, उस पर औरंगाबाद में इस तरीके का माहौल क्या कहेंगे आप? जी, तो ये बहुत बड़ी बात है। हम ये समझते हैं कि नफ़रत फैलाने वाले चंद लोग हैं और उनके नफ़रत फैलाने से और कुछ स्टेटमेंट देने से होता नहीं। होता ये है कि आजकल मीडिया में बहुत ज़्यादा हाइप किया जा रहा है तो बहुत सारी चीज़ सामने आती है, लेकिन देश में आज भी 98% लोग ऐसे हैं कि जो मोहब्बत और अमन चाहते हैं। तो आप देखेंगे कि गरुड़ जैप एकेडमी के लोगों ने खुद बुलाए, उन्होंने खुद ये सारा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया, ये सारा स्टेज वगैरह लगाए और उन्होंने कहा कि साहब हम ये प्यार का और मोहब्बत का संदेश रखना चाहते हैं, क्योंकि हमारे देश की ये खासियत है, हमारे देश में ये विविधता में एकता है, अनेकता में एकता है। तो हम ये सब मिल करके इस देश को अगर आगे ले जाना है तो यहाँ पर सुकून का वातावरण रहे या शांति का, प्रेम का वातावरण रहेगा तो विकास साध्य होगा। इस लिहाज से ऐसे बहुत सारे लोग हैं और इस तरह से प्रोग्राम लेते हैं। सिर्फ एक प्रोग्राम नहीं है, हमारे कंटिन्यू पूरे शहर के अंदर प्रोग्राम जारी है। अभी लेडीज़ के अंदर पुलिस कमिश्नर ऑफिस में प्रोग्राम हुआ, वहाँ पर लेडीज़ पुलिस ने प्रोग्राम ली, उन्होंने भी जो है तो संदेश सुने। तो ये हम समझते हैं कि अभी हमारे देश में अच्छे लोग अभी बहुत सारे हैं जो ये प्यार के और इस मोहब्बत के साथ इस देश में जीना चाहते हैं। जमाते इस्लाम ये संगठन के कुछ भाई यहाँ पे आए और यहाँ पे आज इफ्तार पार्टी का आयोजन हुआ। सही में उनका सही दिल से मैं यहाँ पे हमारे गरुड़ जैप एकेडमी की ओर से स्वागत करता हूँ, क्योंकि हम हिंदू मुस्लिम भाई बहन सब एक है और हर धर्म यही सिखाता है कि तुम एक साथ रहो और अपने समाज या अपने भाई की हेल्प करो, उनके लिए अच्छा संदेश यहाँ पे दिया जा रहा है। सही में आज बहुत खुशी इस बात की है कि जो मेरे भाई यहाँ पे आए, उन्होंने बहुत अच्छे तरीके से हमारे बच्चों को ये बातें सिखाई। कुरान में क्या होता है, गीता में क्या होता है, ये सब एक है, ये बात सबके दिल में आज छा गई। और ये जो नौजवान बच्चे बैठे हुए हैं, ये बच्चे भी आज इफ्तार पार्टी में खुशी के साथ में हिल मिल के यहाँ पे इफ्तार पार्टी का आनंद आज उठा रहे हैं। त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत हिंदू मुस्लिम एकता सलोखा निर्माणाचे चित्र दिसत आहे, त्याबद्दल काय सांगाल? मराठीतच बोला। खरं तर देशामध्ये जे चालू आहेत हिंदी मुस्लिम ऐक्य असायला हवं, कारण आपण सर्व भाऊ बहीण आहोत। यातून आपल्याला एक चांगला संदेश त्या ठिकाणी देता येतो। आज जे बांधव माझ्याकडे आलेत, इफ्तार पार्टीचं आयोजन केलं, कारण गरुड जैप या संस्थेमध्ये मुस्लिमांची मुलेही शिकतात, हिंदूंचे शिकतात, बौद्ध, शीख, ईसाई आम्ही सर्व एकत्र आहोत। आणि शिक्षण हे असं आहे की शिक्षणामध्ये कुठलाही जातीभेद त्या ठिकाणी दिलेला नाही आहे। त्यामुळे आज आनंद या गोष्टीचा आहे की हा इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी घडलं। तसं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आम्ही उत्साहात साजरी करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार महामानव यांची जयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी केली। आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। हे 3 सण लगातार त्या ठिकाणी आम्ही साजरे करत आहोत। यातून एकच बोध घ्यायचा आहे की आपण सर्व एक आहोत। भारतीय संस्कृतीमध्ये असंख्य जातीपाती आहेत, या सर्व एकीने जर नांदल्या तर नक्कीच आपल्या देशामध्ये जे कोणतीही आर्थिक महामारी संकटे येतील, यात आपण एकीने चांगले कार्य करू शकतो। ईश्वर बचा ले, मैं बहुत बीमार, कुणाला तुम्ही हाका मारता, त्याची हात तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। त्याला तुम्ही विविध नावानं हाका मारू शकता, परंतु त्या ईश्वराला तुम्ही ओळखला पाहिजे, सर्वात महत्त्वाचा संदेश आहे।
दुसरा जो धर्म जो दिला गेला त्याच्यामध्ये मुख्य जे भाग आहे त्याचा तो आहे कुराणच्या माध्यमातून आला. तर धर्म काय हे जर समजायचं असेल आणि ईश्वरीय वाणी जो आहे दिव्य ग्रंथ जो आहे तो कुराणच्या माध्यमातून आला. त्या धर्माला समजण्यासाठी कुराण आपल्यापैकी प्रत्येकानं विविध धर्माची आपण स्टडी करता आपण सांगत होतो की गीतेचाही अभ्यास केला आपण, तर कुराणचाही अभ्यास आपण केला पाहिजे. आता मला तुम्ही सांगा, तुमच्या समोर जर पाण्याचा ग्लास आहे आणि 14 तास तुम्ही एवढी प्रॅक्टिस केली की तुम्ही पाणी पित नाही, दूध पित नाही, चहा पित नाही, तर तुम्ही दारू पिणार नाही तुम्ही दारू. तर ही प्रॅक्टिस करून घेतली गेली. तर रोजाचा अर्थ हा सांगितला गेला, लाल लपून तत्तपून. हे श्रद्धावंतांनो तुमच्यावर रोजे अनिवार्य केले गेले जेणेकरून तुमच्यामध्ये ईशपरायणता यावी. पैगंबर साहेबांनी सांगितलं की जर तुमच्याकडे जर 2 भाकऱ्या असतील तर एक भाकरी तुम्ही आपल्या घरच्या लोकांना ठेवा आणि एक पडोसला द्या. ही मानवता आहे, ही इंसानियत आहे. और इस्लाम क्या है? मानवतेची परम सीमा आहे. इस्लाम काय आहे? तुमच्याकडे त्या 2 भाकरी आहेत आणि तुमच्या जे शेजारी लोक आहेत त्यांच्याकडे काहीच नाही, तर सांगितलं की ठीक है तुम्हारा रोजा अभी खुल जाएगा कल या परसों. लेकिन वो लोग हैं कि जिनके घर में अभी रोजा नहीं खुला है, दोनों रोटियां ले जा करके उनको दे दो और तुम रोजा रखो. हा संदेश दिला गेला याच्या माध्यमातून. भुकेची प्रचिती तुम्ही स्वतः घ्या, प्रत्येकानं कंपल्सरी केलं, अनिवार्य केलं गेलं. कंट्रोल करो अपने आप. क्या सिखाया गया इसके माध्यम से? ये सिखाया गया है कि जो आप अपने पत्नी के तरफ तुम कंट्रोल करके नहीं देखोगे तो अपने जो आई बहना जो हमारे जो बहनें हमारी जो बेटियां हैं उनके ऊपर तुम बुरी नजर डालोगे. हे सांगितलं गेलं की तुमचं एक खानदान, एक कुटुंब आहे. तुम्ही त्या कुटुंबाचे सदस्य आहात. तुमचे पिता, आई आणि वडील, तुमचे आदम आणि हव्वा होते, त्या कुटुंबाचे तुम्ही सदस्य आहात. या नात्याने तुमचं आपसातील नातं भावाचं आणि आपसातील नातं भावा बहिणीचं नातं आहे. तो अपने बहनों के तरफ उनको रिस्पेक्ट की नजर से देखो. ये संदेश याच्या माध्यमातून हा संदेश दिला गेला. सेक्शुअल ड्राईव्ह ज्याला म्हणतात, या 2 गोष्टी अशा आहेत की त्याच्यामुळे माणूस, आता आपण पाहतो की जे काही जगामध्ये जे काही अपराध होतात, गुन्हे होतात, त्याच्यामध्ये हीच प्रवृत्ती असते माणसाची. तर त्याच्यावर कंट्रोल. आणि हे सांगितलं की 14 तास काही खायचं नाही, प्यायचं नाही. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण शरीराला तुम्ही रोजा ठेवायचा. रोजा फक्त हा नाही, खायचा नाही, प्यायचं नाही. आंखों से बुरा मत देखो, कानों से बुरा मत सुनो, अपने जबान से सबसे बढ़ के ये चीज है, इसको कंट्रोल करो. जिभेनं काही शिव्या देऊ नका, वाईट बोलू नका, काही पापाची अशी कामं जी आहेत ती करू नका. स्वतःवर नियंत्रण ठेवा. किती तास? 14 तास. आणि किती दिवस? 30 दिवस. जवळपास 450, 450 तास हे ट्रेनिंग पिरियड आहे. आणि त्याच्याद्वारे काय साध्य केले गेले? जर मला भूक असेल, पैगंबर सांगितलं ये शहरी मुआसात है, ये हमदर्दी और गमखारी का महिना है. हे सांगितलं की आपल्या देशामध्ये 19 कोटी लोक भुकेले आहेत. बिलो पॉवर्टी लाईनची संख्या 35 कोटीच्या वर आहे आपल्या या देशामध्ये. असे 19 कोटी लोक आहेत की ज्यांना फक्त एक वेळचं जेवण मिळतं. परंतु मला काय त्याचं करायचं? मेरे पास तो बहुत कुछ है, 7 पिढ्यांना कमवलेला आहे. काय होतंय मला भूक काय माहित नाही, माझ्या खानदानमध्ये कोणी भुकेला राहिलं नाही. तर हे सांगितलं की तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या भुकेची प्रचिती घ्यायची आहे. कशासाठी? जब तुमको भूख लगेगी, आता 14 तास झाले मी काहीच खाल्लेलं नाही, तो जब भूख लगेगी तो एहसास होगा कि भूख क्या है. जब मुझे मेरी भूख का एहसास होगा तो एहसास होगा कि मेरे पड़ोसी की भूख क्या है, मैं उसके लिए रोटी. कारण की जास्त खाल्ल्यामुळं माणसाला जरा जास्त मस्ती चढ़ती है ना. इंसान तर जरा ज्यादा खा लेता तो ज्यादा मस्ती में आता, जरा ज्यादा दंगा मस्ती करता हो. तर सांगितलं की बाबा काही कंट्रोल करा. तर अरबी भाषेमध्ये रोजाला म्हटलेलं आहे सौम आणि त्याची जमाय सियाम. आपल्या हिंदीमध्ये त्याला म्हणतो आपण संयम, सेल्फ कंट्रोल, मनाचा ताबा, सबर, आत्मनियंत्रण है ना. ये कंट्रोल नहीं होता ना, ये घोड़ा अंदर जो है सर्कस घोड़ा है. अल्लाह कुमत तकासुर कुरान मध्ये, ये मिला तो वो मिला तो वो. 2 बिल्डिंग झाले, 4, 8, अजून पाहिजे. कसेही येऊ संपत हो जे व्हायचं. हे माणसाचं एक प्रॉब्लेम आहे माणसाचं. काय करणार त्याच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा हा फार मोठा प्रश्न आहे ना. जर सांगितलं की त्याच्यासाठी काय करायचं आहे, उपवास ठेवा. सकाळी 5 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तर 14 तास काही खायचं नाही, प्यायचं नाही आणि पत्नीशी संभोग करायचा नाही. पत्नीनं वेगळं राहायचं म्हटलं होतं. आता आपण कसं चाललंय, आपल्याकडं 19 कोटी लोक अशी आहेत की जे भुकेली आहेत. आपल्याकडे दर NCRBची रिपोर्ट होती, दर 26 मिनिटाला बलात्कार होता. आता ती रिपोर्ट आली की 19 मिनिटाला बलात्कार होतो आपल्या आया आणि बहिणीवर. काय सांगेल? इथं दर 1 तासाला एक हुंडाबळी होतो. इथं असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हरेश रावतने तेव्हा सांगितलं 2,80,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 4-5 वर्षापूर्वी. आता किती वाढल्या संख्या. तर आपल्या समाजामध्ये हे जे काही घडतंय, तर माणूस त्याला सत्ता दिली, त्या सत्तेचा तो दुरुपयोग करतो. है ना. पॉवर टेंड्स टू करप्ट.
भ्रष्ट सत्ता माणसाला भ्रष्ट बनवतो. तर माणसाला चॉईस दिलं, त्याची मर्जी कसं राहायचं राहा. तुम्हाला वाटत असेल कपडे घालू नका, तुमची मर्जी. लोक बोले साहब नहीं पहनेंगे हम ऐसे रहते. राहा तुम्हाला जो समज में आएगा करो. आणि ॲटम बॉम्ब बनवले माणसाने, आणि एका ॲटम बॉम्बला आपण पाहिलं हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकले, लाखो लोकांना मारून टाकले. तर त्या माणसाला माणूस म्हणून कसं राहावं, कसं वागावं यासाठी धर्म दिला. बहिणाबाईंनी म्हटलं, माणसा रे माणसा कधी होशील रे माणूस, तुझ्या होणं तर बरा गोठ्या तला जनावर. तो इस इंसान को इंसान कैसे बना, ये सबसे बड़ा सवाल है. मैं आपको रमजान महीने का महत्व बता रहा हूं. त्या माणसाला माणूस बनवण्यासाठी धर्म दिला, आपले पैगंबर पाठवले, नेक लोक या समाजामध्ये आले, त्यांनी त्याला माणुसकी शिकवली. त्याबरोबर पुस्तकं आली, धर्म आला, पुस्तकं आली, कसं राहावं हे सांगितलं. आणि त्याचबरोबर एक ट्रेनिंग कार्यक्रम देखील आहे. त्यापासूनच सर्व जगातील मानवांची निर्मिती केली गेली. तर मानव म्हणून कसं राहावं यासाठी ईश्वरानं त्याला सोडून दिलं नाही. अन्न, वस्त्र, निवारा, त्याला औषधांची गरज होती, तर त्यासाठी रसायन, जडीबुटी, प्रत्येक गोष्टीची त्यानं व्यवस्था केली. तर मानव म्हणून कसं राहावं यासाठी त्यांना धर्म दिला. तर प्रथम पुरुष जो आला त्याचा धर्म जो काही होता, त्याचं जे काही नाव असेल तो तोच होता. त्याला सनातन धर्म म्हटल्यावर आजकाल थोडं आपण जरा वेगळ्या विषयाकडे जातो, परंतु आद्य धर्म त्याला म्हणू. त्याचं नाव जे काही असेल तोच शांतीचा धर्म होता, तोच संदेश होता. आणि या धर्मामध्ये जेव्हा जेव्हा बिघाड झाला तेव्हा तेव्हा ईश्वरानं आपले पैगंबर पाठवले. हाच गीतेचा संदेश. आपके डायरेक्टर डॉक्टर सुनाने साहब की तस्वीर मैं रोजाना पैठन जाते हुए देखता हूँ. आज मैं बड़ा भाग्यशाली हूँ कि मुझको आज इनसे मिलने का एक मौका मिला है. मुझको बहुत खुशी हुई. आपके फैकल्टी मेंबर्स को भी मैंने यहाँ देखा हूँ, और मैं आपको भी पिछले 1 घंटे से देख रहा हूँ. मेरे बाल धूप में सफेद नहीं हुए हैं, और मुझको बहुत सारी जगहों के बहुत एक्सपीरियंसेस मिले हैं पढ़ने पढ़ाने. मैंने यहाँ आपकी एकेडमी में सोनोने साहब जो बात बहुत स्ट्राइकिंग देखी वो ये कि आपके बच्चे मुझको बहुत अटेंटिव लगे, बहुत अटेंटिव, और उनके चेहरे चमकते हुए लगे मुझको, थके हुए नहीं लगे मुझको. हालांकि थक जाने का वक्त है, इफिशियंसी कम हो जाती है शाम के वक्त, लेकिन मुझको आप लोग बहुत इफिशिएंट लग रहे हैं. और दूसरी बात जो अच्छी लगी है वो आप फिजिकली मुझको बहुत फिट लग रहे हैं. ऐसा लगता है कि आपके पास बाकायदा यहाँ पर कुछ एक्सरसाइज वगैरह का भी बराबर शेड्यूल है. अगर नहीं भी है तो कम से कम शुरू हो जाएगा. लेकिन मुझको आप लोग बहुत फिजिकली फिट लगे. मैं आपसे कुछ किताबों के हवाले दूंगा, क्योंकि आप पढ़ने लिखने वाले लड़के नौजवान हैं, एकेडमी से आपका ताल्लुक है, तो आपको कुछ चीजें पढ़नी चाहिए. एक बहुत अच्छी किताब है कि मैन डज नॉट स्टैंड अलोन इन द यूनिवर्स. मैन इस कायनात में अकेला खड़ा नहीं है. ये कायनात इतनी बड़ी है मेरे अच्छे नौजवान साथियों कि ये कहा गया है कि हमारी इस पूरी सृष्टि में 100 बिलियन गैलेक्सीज हैं. 100 बिलियन गैलेक्सीज हैं. और एक अंदाजा ये भी है एस्ट्रोनॉमी का कि आपके पास यहाँ जिस सृष्टि में हम हैं यहाँ 200 बिलियन गैलेक्सीज हैं. अब 1 बिलियन का मतलब यह है कि 1 के आगे आप 9 जीरोस लगाइए. यू पुट 1 and keep on adding 1 zero after the other till 9 zero. ये 1 बिलियन, ये पूरी जो सृष्टि है इसका जो बनाने वाला उसने इसको इतना हसीन बनाया है और इतना बड़ा बनाया है कि हमारी अकल हैरान है. 100 गैलेक्सीज हैं. उन्होंने कहा कि हमारा जो सोलार सिस्टम है वो एक गैलेक्सी के कोने में पड़ा हुआ है, कोने में
हमारा ये पूरा सोलर सिस्टम पड़ा हुआ है और इस गैलेक्सी में जिसमें हमारा ये सोलर सिस्टम है इसमें ऐसे 3,500 सूरज है जिनके अतराफ में प्लैनेट्स घूम रहे हैं। हमारा ये जो सोलर सिस्टम है ये बहुत छोटा सा है और एक कोने में पड़ा हुआ है। इस सारी सृष्टि का पैदा करने वाला इस्लाम कहता है वो अकेला है और वो ईश्वर है, उसका कोई पार्टनर नहीं है। जितने भी चीजें आपको यहां दिखाई देती हैं वो सब के सब ईश्वर ने पैदा किए। तो इस सूरज से कई करोड़ों टाइम ज्यादा रोशन और ब्रिलियंट सूरज इस पूरी युनिवर्स में। तर ज्यांना हवं असेल कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी ते पुस्तक देखील घ्यावे। यानंतर या विचार मंचावर निलेश सोनवणे सर हे यांचं आगमन झालेलं आहे। तर मी डॉक्टर जावेद मुकर्रम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी निलेश सोनवणे सरांचं स्वागत करावं। अकॅडमी आणि जमात इस्लामी अंतर्गत इफ्तारचा कार्यक्रम घेण्यात आला आहे, काय सांगाल आपण? मला तर सगळ्यात पहिले खुशी होती की एवढा मोठा कार्यक्रम होतोय आणि आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत जसं या लेवलला ते तयारी करतात तेही रोजी करतात, रोज अभ्यास करतात, ग्राउंड करतात आणि असा हा कार्यक्रम त्याला ऐकायला मिळाला खूप चांगलं वाटतंय मलाही। आमच्या गुरुजी अकॅडमीत असे अजून काही कार्यक्रम व्हावं अशी मी अपेक्षा करतो। काय नाव